थांब दाखव केवढा आहे गेम आहे. आजच्या गावात तू अंगडा नाही बोललास भाई साप याने चावला. अरे पिक्या पकड ह्याला तर आता मी पकडणार. इथं पिक्याला 50 तोला भेटलाय. काय दिसत नाही का खरं आहे का बघतो. खरं असेल ना तर लॉटरी लागेल. खरोखर आहे दगडी लागा. बारका खेळ काय. अरे अक्षयची नजर बघा इथे खेकड आहे. हा बघा हा बघ अक्षयची नजर बघ काय. हा बघ खतरनाक आहे. अक्षयला मारलं पाहिजे बघ. आणि हे लोकांनी बघ अक्षय बघ भाई साब हा बघ. आणि बघा 2 भेटले इथं 2 भेटलेत. एकाला कोणाला तरी टी शर्ट काढायला लागेल. हा बघा इथे एक आहे तिकडे पिक्याने घेतलाय. अरे दुधेरी नाही मेल्या. हे टी शर्ट काढ ना कोणीतरी. नाही दुधेरी कुठे असते तो. अरे दुधेरी नाही आणि इकडे दुसरा टाकतोय मोठा असे लवकर वरती येईल. हे पडला वाटतं. पडला खाली पडलं. अरे बेकार परिस्थिती झाली. हात नाही बांधले बेकार. आज काहीतरी झालंय बघा. 2 खेकडे आम्ही पायाखाली दाबून ठेवले. अरे यार अंगडा का भाई साप हे बघ काय भेटलाय. रावस दाखव जरा उलटा बघ. हे अंगडा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पार्टचं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला कळलं असेल या वर्षीचा खेकड्यांचा व्हिडिओ आहे. आम्ही चालू आहे खेकडे पकडायला. आणि आजच्या या व्लॉगमध्ये माझ्यासोबत कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो. इकडे बघा आपला भाव आहे अंकित. पहिला इथं बघा काय गवत आहे. एक आहे अंकित मेटकर, दुसरा आहे पिक्या मेटकर जो उतरला आहे नदी म्हणजे छोट्याशा वळणात. आणि थर्ड आहे तो अक्षय मेटकर. तर आता आम्ही पर्यापर्यंत चाललो आहे इकडं कोपऱ्यान. तर उतरते दिसतील आम्हाला खेकडे आहेत की नाही ते. यावर्षीचा पहिल्यांदा हा व्हिडिओ बनवतो आम्ही खेकड्यांचा सीझन. सकाळी असा सीन झाला होता पहिला. खेकड्यांना कसं आहे माहिती आहे का, आता खूप गर्दी झाली गावात. बरेच जण येऊन जातात. त्यामुळे आता किती भेटतील त्याच्यावरती डिपेंड आहे. पण बघायला आज पाऊस पण पडला आहे, बऱ्यापैकी पाणी आहे. आम्ही वरतून चाललो आहे. पिक्या मेटकर पाण्याचा आवाज जास्त असेल. घाईघाईत निघालो त्यामुळे माईक राहिला घरी आणि आम्ही आलो डायरेक्ट इकडे. तर थोडंसं समजून घ्या. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मजा बघायला भेटणार आहे किती खेकडे भेटतात ते. तर चला तर बघूया. अजून तर सुरुवात नाही झाली, आता जस्ट स्टार्टिंग केलं आम्ही. बघू इकडं बघा काळोख आणि इथून उड्या मारून असं खाली जायला लागते. तर आता फायनली आम्ही पण पाण्यात उतरलो. इकडे बघा थोडीशी लाईट आम्ही यावेळेस सोय केली आहे, अरेंजमेंट करून ठेवली. त्यामुळे जरा बरं पडते. हे बघा पाणी बघा किती आलं. इकडं पुढं पिकी आहे, इकडं अक्षय आणि अंकू आहे. तर आता एवढा पाण्यातून आम्ही चाललो आहे. अरे इथं पाणी बघ किती आलं मला. बघ काही पाणी बघ दुपारभर पाणी झालं. आणि इकडं पहिलाच दिसलेला आहे पिक्याला खरार एवढा खदूळ पाण्यामध्ये. ॲक्च्युली आता पाणी जरा खदूळ आहे. पिशवी आणले का नाही. या खदूळ पाण्यात पिक्याला पहिला सुरुवात झाली. बिना पिशवीचे खेकडे पकडायला आलेत घाईघाई. बघूया सहज आलो होतो फेरफटका मारायला. तर बघू आता किती मिळत आहेत. पहिला सुरुवात झाली आहे. हावकुल झाला खेकड्यासारखंच तोंड दाखवतो आम्हाला. बॅटरीला उजेड नाही. पॉवरफुल बॅटरी घेऊन आला अंकू मेटकर. नाही माझी ती आहे, मी पिक्यात आणला. बघा इकडं ह्या सगळ्या झाडी झुडपातून जावं लागतं. ती मोठी बॅटरी गेली ना की काहीच दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये आपल्या. तर काळोखर भयान. इकडं बघा पाठी फिरवलं ना फक्त लाईटच तिकडं दिसते, बाकी इकडं तुम्हाला काहीच दिसणार नाही. एवढं काळोख आहे. तर आता बघूया. मला डोळ्यावर बॅटरी मारतो. आणि इकडं 2 आमचे जे मेन फंटर आहेत ना ते इकडे आहेत. या व्हिडिओला पाण्याचा वगैरे बॅकग्राऊंड व्हॉइस खूप येणार आहे, तर थोडंसं समजून घ्या. आता माईक राहिला घरी आमचं. आता बघूया इकडं काय भेटतंय काय. इतक्या फुल प्रॅक्टिस आहे तिथे. आता काही चांगली यावेळेस बॅटरी मजबूत आणली आम्ही, पण थोडंसं पाऊस पडल्यामुळे पाणी जास्त आहे. भरपूर पाणी आलं त्यामुळं वरती आली रे पाण्याला. पाणी भरपूर आलं आहे.
आवाज बघा काय पाण्याचा खळखळतोय नुसता बघा. भरपूर इकडच्या डबक्या बिबक्यात पण असतात इकडे. अजगर आहे साप, झाडाचं मोठून आहे. हा बघा अजगर काय बोलत होता, हा अजगर आहे, झाडाचं मोठून आहे. सध्या मागच्या पण असंच झालं होतं, बराच वेळ फिरल्यानंतर जे खेकडे भेटले ते एकदम फुल जोश दाखवणारे होते. एखादा दगड आपण पण उलटावा, काही नाही. काठीने घोंगड घ्याव द्या किर, मला बी किरव्या नाही येऊ द्या किर. बारका खेळ काय? अरे अक्षयची नजर बघा, इथे खेकडा आहे. हा बघा, हा बघ अक्षयची नजर बघ काय. हा बघ, हा बघ खतरनाक आहे. अक्षयला मानलं पाहिजे. एवढा पाण्यात त्यांना मुरला आहे तो पाणी खेकडे पकडण्याच्या ह्याच्यामध्ये. माझी टॉर्च पण दाखव केवढीशी. टॉर्च बघा, मोबाईलच्या टॉर्चवर भावा कडक कडक. घे बाई घे. बघ एक आणखीन एक पकडला मोबाईल. हा बघ एक. तर बराच वेळ झाला काय खेकडे काय मिळत नाही आहेत, तर तरी पण अजून आम्ही आता ट्राय करतोय. वरती चाललो आहे आता मेन पॉईंटला, जिथे बरेच खेकडे असतात. तर एक खेकडा भेटला, त्याच्यानंतर हे दोन भेटले छोटे छोटे जे बच्चे आहेत. त्याच्यानंतर कायच नाही भेटले. म्हणून आमचे महारथी पुढे आहेत, खेकडे पकडण्यात पारंगत आहेत. आणि इकडचं पाणी पण जरा कमी आहे. अरे बापरे बघ. आणि हे लोकांनी बघ, अक्षय बघ भाई साब. हा बघ काय आता हा कुणाचा आता सगळ्याला जेवण इकडे याचा टी शर्ट काढलाय, पिशवी नाही. आणि हे बघा पिशवीची अवस्था बघा. आता घ्या, माझा पहिला घ्या, मला लई जोरात चावलाय. वरती. आणि इकडे अरे नीट पकड. थांब थांब तू थांब. तू एका नाही धर, इकडे धर, मी दाखवतो. टाक. आणि इकडे दुसरा टाकतोय मोठा असे लवकर वरती येईल. हे पडला वाटतं. पडला खाली पडलं. अरे बेकार परिस्थिती झाली. हात नाही बांधले. बेकार आज काहीतरी झालंय बघा. दोन्ही खेकडे आम्ही पायाखाली दाबून ठेवले. दोन्ही एकदम टाक. अरे गेला हा मी आता बघा जाम मोठे खेकडे आहेत. दोन्ही पडलं डुबकन खाली. आणि यांच्या आंगडे जर बोटबीट गेला ना तर डायरेक्ट कट करून टाकतो. हे अंकु खालची पकड असा. अरे त्याला जुनाड आहे बघ. एक नंबर खेकडे. माझी टी शर्टची वाट लागली. आणि अंकुने टी शर्ट आता दान केलं नाही. असं काय करून. हा थोडा अग्रेसिव्ह आहे, म्हणजे एकदम ऍक्टिव्ह आहे खेकडा. हा बघा उतरूप आहे. बोल काम. दोन्ही गिरवी पडली. थांब थांब वरती आला. दोन्ही गिरवी पडली. आणि अंकुची टी शर्ट पण काढलं वाटली होती. कशी काय उघड. अरे तू खालती पकड तर खालती जा तू अंकु. इकडं बघा त्यांना कसं ग्रिप भेटते वरती चढायला, वरती यायला, त्यामुळे टाकायला जमत नाही. आणि इकडं बघा सगळा जुगाड. आणि ते तिन्ही माणसं आहेत ज्यांनी खेकड्यानं आलेत पण बॅग नाही घेऊन. रात्री बारे आहेत. काय बोलणार आता. भाई तू खाली पण हात कर. खाली हात असं तर कर, पण आता कर. हा प्राणी कोण आहे इकडे. हा प्राणी बघा कसं चाललंय. सापांपासून पण बघा कुठे चाललाय. साप आहे. हा बघा भाई साप. बघूया आता टाइमपास करण्यात अर्थ नाही. आणि आता मस्त मजा आली होती. बघूया पुढे. एका जागी बराच वेळ झाल्यानंतर आम्हाला खेकडे भेटले नव्हते. त्याच्यानंतर हे जे दोन भेटले ना एकाच जागी, जेव्हा जोश आलाय आता एकदम जोश आले. इकडं बघा कुठे गेला पकडायला.
रायच्या गावात किरवा आंगडा बाहेर आणला. कुठे शिरतोय बघा वरती सगळं झोडपा बिडपा इकडे जरा मी हेल्प करतो. नाही तो पकड नको खालती पकड. पकडली सरळ कर खालती घ्या. अरे सरळ कुठे मला चावतील खाली. ए भावा खाली नको सोडू माझा हात आहे. थांब थांब कटका पाडेल. थांब सोडू नको तू. तुला कसली घाई लागली मला ना. थांब मला बसवलंय खाली या लोकांनी. सोड घ्या काट काय सोड. काय अवस्था झाली बघा. पिशवीने हाणली काढू नको. पिशवीने हाणलीत नाही खेकडे पकडायला आल्यावर अशी अवस्था होती. पुढचा परिसर बघा पूर्ण झाडीने पॅक झालाय आणि आता आम्ही तिथं पुढे चालू आहे. बघूया आता कुठं नेतो आम्हाला तो. अजून आम्ही आता वरच्या दिशेने आलो. आता पुढं बघितलं ना तर सगळं पॅक आहे. रस्ता नाही कदाचित तिथं आम्ही रिटर्न जाणार इथं. जरा या झाडीत असतात आणि थोडा कमी पाहिजे थोडा. मोहीम सत्य करायला बघा. हे आम्हाला घ्या हे भावानो. आणि हा बघा इकडं धबधबा बघा केवढा केवढा धबधबा आहे बघ. तुला पण वरती घेतला आहे बघा एवढा धबधबा आहे. खरं काय खेकडे पकडायला मजा येते. खायला तर त्याच्याहून मजा येते पण ते जो शोध मोहीम असते ना जो वाट असते तिथे ॲडव्हेंचर्स खूप असतात ना. उतरते एवढा उंचीवरून उतरायला लागतं. सगळे सामान घ्यायला लागते. खूप हाईटला येते बघा. मागो धरलेत ना त्याच्यामध्ये खेकडे आहेत. आणि आता नाव फरकला माझं जायचं आपल्याला लाईट बिल्डर बॉब द बिल्डर पाण्याचा सोर्स बघा काय. चला आल्यासारखी भेटलेत 2-4. चला बघूया. आमचा बॅटरी मॅन पुढं होतं. बघू उद्याचा आणखीन असेल व्हिडिओ तर तुम्हाला आणखीनच व्हिडिओ दाखवा. इकडे बघाल ना हा फक्त बाई नाही काय नसतं. बाई नाही वेळ आहे रे इथे. पडलो आणि इकडं झालाय पाय स्लिप झाला काय कळलं नाही. हे बरोबर दगडीवरून जातात त्याला. माझी मेन म्हणजे पॅन्ट भिजली आहे आणि आजच्या दिवसातली 2री-3री पॅन्ट असेल. नदीवर वगैरे आंघोळ करायला गेलो होतो इकडचा येतो पाणी. तर बराच वेळ झाला. आता काय ते 2-3 भेटले ना त्याच्यानंतर काय परत भेटले नाही. तर ठीक आहे आता बघू पुढे जाऊ आणखीन काय भेटतात काय. तर मग डायरेक्ट घरी जाऊया. इकडं बघा स्लिपी आहे एकदम. तर सांभाळून यायला लागतं. हे बघा इकडं बघ आता आहे ना बराच वेळ झाला. खेकडे जे भेटले ना 2-3 त्याच्यानंतर काय खेकडे भेटले नाही. तर आता पाखरं आहेत ना तोंडाबिंडात जात आहेत सारखी. तर आता आम्ही चाललो घरी. खाली सगळे चिखल झालं आहे त्यामुळे पाय स्लिप होत आहेत. आणि आम्ही आलो आहे शेतातून. बघा ही शेती जी ओसाड शेती. ओसाड म्हणजे करत नाही जे पडीक असते त्याच्यामध्ये बराचसा गवत आलेला असतो आणि चिखल असतो. पाय सरकतात सारखे. आणि आता आमचे 3 फंटर पुढे चालत आहेत. तर ते तिघं पण बोलले की जाऊया आपण. तर जास्त वेळ थांबण्यात अर्थ नाही कारण बराच वेळ झाला आहे. आजचा जो काय बोलतात टार्गेट होता तो कंप्लीट झालेला आहे. चला दाखवतो तुम्हाला खाली गेल्यावरती किती खेकडे भेटलेत. हा बघा पाय अडकला. खाली जाऊनच भेटूया आता. तर बघा किती खेकडे आहेत ते. चांगला मला अजूनही काय मोठा राहिला 5 असतील.
पाणी टाक यांच्यात, पाणी टाक. पाणी टाकल्यावर चांगले जातील. ही एवढे खेकडे भेटले आम्हाला. चांगला मजा जराशा एक अर्धा पाऊण तासाच्या ह्याच्यामध्ये झापूक झुपून एवढे खेकडे घेऊन आलो आम्ही. कुणाला माहिती पण नाही. तर मंडळी मागच्या एक दिवसाआधी आम्ही खेकड्यान गेलो होतो, तिथे काही जास्त भेटले नाही, 3-4 भेटले कारण पाऊस भरपूर पडला होता. त्याच्यानंतर आज दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा आलो खेकड्यांना. तर आज किती मिळतात ते तुम्हाला दाखवतो. चला, आज आमच्याबरोबर गँग आहे भरपूर. इथं अंकू आहे, लाईटमधून दिसत नाही, तिकडं पुढे एक गँग आहे आणि इकडं 5-6 जण आहेत. अजय आहे, प्रतीक आहे, बघा अजय आणि पिक्या इकडे आहे, प्रतीक आणि अक्षय पुढे गेला आहे. तर आज तुम्हाला किती खेकडे मिळतात ते दाखवतो. आणि हा व्हिडिओ एक दिवस आधी म्हणजे 2 दिवसाचा कंटिन्यू ब्लॉग येईल. तर आता आम्ही आलो आहे नदी पर्यावरती. नदी नाही म्हणताना पर्या आहे, छोटा पर्याय. तर तिथून आम्ही आता सुरुवात केली. पाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला. चला जाऊया, बघूया आज किती मिळतात ते. सुरुवात होता राहिले, एक खेकडा गेला आहे, पिक्याला दिसला होता. त्याच्यानंतर आता तिकडं 4 जण तिकडे आहेत. तिकडं आपला भाऊ अजय आहे. अजय मास्टर माइंड बिलातला खेकडे काढणारा, एक नंबर टॅलेंटेड आहे खेकडा पकडण्यात, अजय मेटकर. आणि इकडं बघा पाणी तर क्लिअर आहे, भेटलाय वाटतं, भवानी झालेली आहे. नाही 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 अजून नाही, पाणी कमी आहे, पण बघूया भेटतील. आत्ताच आलेलो आहोत. आणि इकडं बघा पूर्ण टीम आहे. हा प्रतीक आहे, आणि तो पुढचा अजय आहे. ते हे आमच्या प्लॅनमध्ये नव्हते. त्यांना आम्ही अचानक यांना कळलं की आम्ही चाललोय, कळलं की आलं की आम्हाला हा बघा अजय आहे. पण हा आमच्या टीमचा पार्टनर होता पहिल्या दिवसाचा. आणि इकडे दोघं हे ॲड झालेत ना. आम्ही आरती वगैरे झाल्यानंतर आम्ही कळटवीत होतो, म्हणजे यांना सांगत नव्हतं. पण हे हुशार आहे, जाम हुशार. त्यांना कळलं की आमची प्लॅनिंग चालली खेकड्यानं जायचं, आणि पाठच नाही सोडली आणि हे ॲड झालेत आजच्या दुसऱ्या दिवसाच्या इथे. हे बघा खडका जमीन, खडक आहेत ॲक्च्युली. इथं बांधबिंद आहेत नाही बघा असं, म्हणजे पूर्वी शेतीच्या वेळेस बांधबिंद चांगली असायची, आता नाही. त्यामुळे इथं दगडा वगैरे आहेत. अरे अच्छा गावात लागला बघा. इथं असं साल्टी निघाले पायाची, घास पडलाय. त्यापेक्षा वरूनच जातो बाबू, नको इकडून. हे बघा लागलाय मजबूत, बेकार लागलाय. प्रतीक आहे का रस्ता? प्रतीकच्या पाठून जातो बाबा, इकडे बेकार आहे. हे प्रतीक थांब, अरे इकडं वाटच नाही बाबा. हा मला लागलंय बेकार. इकडं प्रतीकची वाट चुकलेली आहे, वाट चुकवू दे. पण पाणी बघा किती ढोपारभर पाणी होते. आईला पॅन्ट भिजली माझी, नको. आणि ते सगळं पुढे गेलेत. आणि इकडं हा पाण्याच्या नादात मला चालता नाही. चालायला काय प्रॉब्लेम आहे, कॅमेरा पकडला एका हातात, त्यामुळे पुढं पाऊल टाकते वेळी सामावून टाकायला लागतं. हे अरे हे बघ इथं तर फार पाणी बघा किती झालं. हे बघा ढोपरं भिजलीत. ही सगळ्यात डेंजर स्पॉट आहे. हे लोक पुढे गेलेत. हे थांबा मला. आणि हे सगळे रेस्क्यू पॉईंट वरतून चालत आहे, हे डेंजर पॉईंट आहे. शपथ दगडं पण आहेत ना, काय दिसत नाही. इकडं बघा सगळे गवत आहे. इकडे पकडणं एवढं वाटतं तेवढं सोपं नाही. पहिली क्रॅक गेलेली आहे बघा, कशा दोन्ही बाजूला गवत आहेत. इथं हे गवत आहे, पण इथं हे झाड आहे ना, खैराचं झाड आहे, मला काटे वगैरे असतात. बाबा जाम डेंजर स्पॉटला आणलं. एवढ्या स्पॉटमधून ट्रॅव्हलिंग करून म्हणजे वाट काढून एक पण नाही भेटलाय. ही मोठी शोकांतिका आहे. भेटत नाही तोपर्यंत आहे ना जाम डेंजर काम असतं. हे बघा अंकुने पाठीवर केले, मी जातो पुढे. इकडे आलोय, हे कुठे गेले काय माहिती नाही. भेटला हा, तुम्ही आलो पुढे. आणि स्ट्रगल बघा, चावलाय पण सोडणार नाही. अजयचा हात बघा, अजयचा हात बघा. बिळात गेला प्लॅन फसला.
स्ट्रगल म्हणजे खेकडे पकडणं एवढं सोपं नसतं जेव्हा कसे चालत गावात मला केस लागली. बेकार आहे यार, बेकार आहे बेकार. खेकडे वाटतं तेवढं सोपं नाही, जेवढा झाडाझुडपात जाल ना तेवढे जास्त खेकडे भेटतात. आणि जवळच्या इथे काय एवढं रोजच कोण ना कोणतरी जात असते. असे गवताळ म्हणजे झुडपं असतात ना त्याच्या खडकाला खेकडे असतात. पहिला खेकडा गेलेला आहे. एवढ्या सगळ्या बेकार स्पॉटवरून आम्ही आलो, एक पण नाही भेटलाय. स्ट्रगल म्हणजे खेकडे पकडणं एवढं सोपं नसतं जेव्हा कसे चालत गावात मला केस लागली. बेकार आहे यार, बेकार आहे बेकार. खेकडे वाटतं तेवढं सोपं नाही, जेवढा झाडाझुडपात जाल ना तेवढे जास्त खेकडे भेटतात. आणि जवळच्या इथे काय एवढं रोजच कोण ना कोणतरी जात असते. असे गवताळ म्हणजे झुडपं असतात ना त्याच्या खडकाला खेकडे असतात. पहिला खेकडा गेलेला आहे. एवढ्या सगळ्या बेकार स्पॉटवरून आम्ही आलो, एक पण नाही भेटलाय. आणि इकडे प्रतीक बोलते इथे काय मोठा आहे मोठा वाटतं, त्यांना दिसलं त्यांना इकडं काहीतरी आहे. इकडं तर आहे पण काय दिसायचं नाव नाही. ते कुठून पकडतात तेच नाही. हे बघा असं सोडू नको, वेगळे इथून काढायला लागतात. भेटलाय वाटतं. मेन म्हणजे त्याचा जो नांगी असते ना ती पकडायची असते, ती डेंजर असते. कोण आहे इकडं बघा, हॅलो. दोघांना एक खेकडा नाही भेटत आहे कारण ते दगडात अडकला. हो आलो, हो आलो. एक खालच्या साईडला आहे बघ, आंगडा का भाई साप आहे बघ. काय भेटलाय रावस, दाखव जरा उलटा बघ. हे आंगडा तू सोड दाखव रे. अजून आहे का बघ, वर येते नंतर दाखवतो. अरे पाऊस आला, सीन असं झालाय. आलो खेकडा ना आणि छत्री वगैरे काय नाही आणले, सगळे कॅमेरा मोबाईल आणले ते सगळं. इकडं माणूस बघा बाबू. आणि इकडं आम्ही पाऊस आल्यामुळे काय होतं बॅटरी वगैरे ज्या आहेत ना त्या भिजतील, त्यामुळे जरा प्रॉब्लेम येतो कारण छत्र्या नाही आणल्या. आता आम्ही चाललोय थोडं संकट येता येतच बरेच. या दिवशी पण खेकडे पकडण्याचा काय योग नाही दिसत आहे. बराच वेळ झाला पावसाचा एक सरकट येऊन गेला, म्हणजे सर आली पण आम्हाला काय अजून खेकडे नाही भेटले. एकच भेटले. 5 माणसं आलेत खेकडे पकडायला, 5 नाही 6. इकडे पुढे 4 आणि पाठी आम्ही 2, पण एकच खेकडा भेटलाय. आजचा दिवस काय चांगला दिसत नाही. बघूया तरी पण किती मिळतात. इथं पिक्याला 50 तोला भेटलाय. काय दिसत नाही का, खरं आहे का बघतो. खरं असेल ना तर लॉटरी लागेल. खरोखर आहे दगडी लागा. चपली काटा आहे, चपली काटा घुसलाय. पकडायचा मजा येते पण पकडायला एक हात देऊन दगड वरती येऊन सुटायला खेचतोय तोपर्यंत जावे. आणि मी पडता वाटतं बोटिंगने खायला खातच नाही. मोठा म्हणजे मोठा क्रॅब जाम मोठा भेटला. पकडलाय, जाम मोठा आहे. फर्स्ट टाइम पकडलाय, मोठा होता म्हणून. असं कर ना वरती.
आता धर तो जोर करतोय रे. हे बॅटरी बी पाणी बघा कसलं आलं. पिक्या चाललाय तिकडे पुढे बघूया. पाण्याचा प्रवाह जाम आहे. तर आता 2 भेटलेत, मगाशी एक आणि आता एक. आणि इकडे आता सगळेजण वरती चढतात कारण इथून डायरेक्ट हा बघा हा भाऊ बघा इकडून मोहीम घेतोय. पण मी बाबा इकडून नाही येते. अंकू तुझा मी पाण्याच्या दिशेने चाललाय. अंकू इकडून ये. हे लोक तिकडे जातात, इथूनच जातात ना, तिकडून कशाला येऊ. मी पण इथून जातो. आणि जाम आहे आणि रिस्क पण आहे. बाई मगाशी पडता पडता वाचलोय. तर सीन असा झाला की कातळ भरपूर होता इकडे. पाणी पण भरपूर आहे, कातळ होता. आणि आम्ही चालता चालता माझा कॅमेरा होता ना तो पडला खाली. पडला म्हणजे डायरेक्ट जमिनीवर पडला. लॉकमधून लॉक जरा लूज झालं. मग काटा सुटला चपलीत, तो पण लागतो. थोडं खाली पडला. पडल्यानंतर नशीब वाचला नाही तर पाण्यात गेला असता. पाण्यात जाऊ दे. पण तो कातळ आहे एवढं, ह्या कातळावरती अशा कातळ आहेत, तिथं आपटला एवढा. ते बघायला लागलं घरी जाऊन तिथं डॅमेज आहे ते. तर आज पूर्ण गँग आले बघा. रस्त्याला आलोय आणि सगळेजण पुढे चालतात. इकडं आमचे 2 दिवसाचा रोजगार हमी भरून आलेले परत गणपतीला आला होता. 2 दिवस भरून आलाय, डे नाईट करून आलाय. काल परत आला आणि आता विसर्जन करून जाणार आहे. इकडे बघा इथून गँग आहे ती रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली आहे. तर अर्धे पुढे जातात. आम्ही पुढे जाऊ काय थांबाय सांगितलं इथं. चाललंय. काल जो कांडर होता आणि पूर्ण गँग आईच्या गावात बेडू आईस घाबरू लाग बघ. हा बघा हा भाईसाहेब माझ्या ढेंगात आला. डेंजर म्हटलं साप आला. आणि इकडे बघा ते आपले पोरं आलेत नदीला, परेला आलेत सॉरी, आमच्या छोटा पर्या. आणि इकडून सुरुवात झालेली आहे. 3 दिवस का आम्हाला खेकडा भेटे नाही. आज घेऊनच जाणार. आणि आज जर भेटली तर वेगळा एक व्हिडिओ पण येईल. तर बघूया काय होतंय. आणि इकडं कोण आहे. आणि इकडं अक्षय आहे, कालचा मास्टर. बॅटरीतून दिसत नव्हता. हा बघा सुजित, अक्षय भाव आपला. आणि आज आमचा एक मित्र आलाय खास आणि डील वरती आलाय. आम्ही काय डील आहे माझी मी पकडेन बोलतोय. मी तुमच्यात नाही. त्याच्या पाठी एक पोरगा लावायचा आहे. ह्याच्यावर दिसला की तो पोरगा खेकडा उचलणार. आणि सीन काय माहितीये, अमितने आज पिशवी स्वतःकडे घेतला नाही. मग काय खरं नाही. भेटली की ठेवशील की नाही. आणि पुलाखाली आलोय बघा. हा पूल आहे, वरतून गाड्या जातात. पुलाखाली आलोय. पुढे जी गँग दिसते आहे ना ती बराच वेळानंतर आम्ही आलोय. पण आज पण काय मुहूर्त लागतोय काय दिसे नाही. पोरं जाम वैतागलेत. कसं झालं, गणपतीला आलेत सगळे गावाला आणि प्रत्येक जण आहे ना खेकड्यांनाच जात असतं. म्हणजे टाइम भेटेल तेव्हा खेकडे जातात नदीला. खेकडे राहिले नाही. त्यामुळे आता आम्हाला पण काय भेटत नाही. 3 दिवसात आम्ही फक्त 6 खेकडे नेले. त्यातली पण 2 दिवसापूर्वी मेली. अंकुच्या घरी ठेवली होती. किती मेली? 2 मेले बघा. 2 मेलेत बोलते. बघूया अजून काय. आत्ता जस्ट सुरुवात झाली आहे, थोडा वेळ झालाय. बघू भेटतात की नाही ते. पुढं बघा सगळे कसे टुकूर चाललेत. इकडं मग काय गेल्या वेळेस आहे ना साप गेला होता. कांडर प्रतीक कोणता रे. अक्षय कांडर गेलाय. तर आज जरा सांभाळून जातो. इथून काठी पण हातात नाही ते यायचं पायात घालकन. चढायला बघा डेंजर रिस्क असते. इथं बघून चाललो, जास्त काय बोलत नाही आता. आणि भावाला एक भेटलाय मोठा इकडे. त्याला मोठा भेटलाय भाई साहेब. बघ अर्धा घुसलाय त्याच्यात. रिस्की. तिकडं वरती 2 जण. आणि अजयला बघ कसला भेटलाय. क्या आणि अजय डेंजर डेंजर डेंजर. एक नंबर भेटला. मी आता खाली नाही. आणि बघ आणि इथं अडकलाय तो खेकडा.
हे बघ कशी ओढाताना चालू आहे. भेटलाय बघ. पहिली सुरुवात जबरदस्त झालेली आहे. अजय मास्टर आहे. काय बोलतो तू, मास्टर का अजय? मारला मी काल पहिलाच पकडला. अजय आहे ना खेकडे पकडण्यात एक्सपर्ट आहे. इकडं खेकडे पकडा आलेत आणि रील्स बघतात, कारण गावात इंटरनेट नाही, नेट स्लो चालतो, त्यामुळे इथे बाहेर आल्यावरती जरा फास्ट येते, तर त्याचा फायदा करून घेतात. इकडं काल आलो होतो आम्ही, इकडं पण काय ना भेटलं. आज तरी काय भेटतंय की नाही बघूया. बघा आज भरपूर जण आले आणि तिकडे ॲम्ब्युलन्स आली आहे. ॲम्ब्युलन्स का आले? गावाकडे ॲम्ब्युलन्स आली ना एक वेगळंच हे येते. फर्स्ट म्हणजे भीतीदायक वातावरण होतं, कारण मुंबई शहरासारख्या इकडे ॲम्ब्युलन्स जास्त नसतातच, त्यामुळे ते पण सायरन वाजवत ॲम्ब्युलन्स येते, तर भीती वाटते. गणपतीचे सण आहे. काय बोलतो? त्यात गणपतीचे सण आहे. हा ते पण आहे. आणि आणखीन एक भेटलाय इकडं, बघूया केवढा आहे. पिके दाखव. या पाण्यात होता. जबरदस्त जबरदस्त. मीडियम साईज आहे. आणि पिशवी घेऊन गेला की काय? हाय हाय पाटी हाय. पिशवीवाला पाटी राहिलाय. एक आणि हा बघा हा बघा हा बघा हा भाई साहेब बघा, भाई साहेब पांढरे, याला कोणी उचलणार नाही आज. असेल ना अरे चालता बोलता आणखीन एक भेटलाय बघ. छोटासा आहे पण ठीक आहे, एक भाकरी झाली. काय बोलतो? बाबा आणखीन एक भेटलाय. भाई साहेब एवढ्या मोठ्या पाण्यात कॅमेरा पडला, मोठ्या पाण्यात डेंजर झोन. प्रत्येकाने बघितला आणि तो पण एवढा पाण्यात बघितला त्याने. दाखवता तर पिके किती आहे ते. आज बॅटरी फुल पॉवरफुल आहेत सगळ्या. इकडे दोन आहेत वाटतं. जाग्यावर दोन पकडले ना, एक छोटा एक मोठा बघ. काल शिव्यात लागला. मी 100% सांगतो, काल शिव्या लागला. आणि इकडे दोन भेटले. अंगडा पडला वाटतं. आणि इकडं दोन भेटलेत आज. आज काय बोलतोय? भेटले जास्त. अच्छा पुढे भेटतोय ना बघ. वरती काढ मोठा आला बघ. हा बघ एक भेटलाय. अक्षय पुढे मास्टर आहे. अक्षयला एक भेटला आणखीन. दिसत नाही. बऱ्याच वेळानंतर भेटलाय. आणि इकडे आम्ही फक्त पाठी लाईनीत परेड करतोय, पुढचं बघतील भेटतील की नाही ते. आणखीन एक भेटलाय. बोलण्याच्या नादात हा बघा. साईज छोटी आहे, ठीक आहे. तुझ्याकडे घे ना पडती. छोटी साईज भेटली. छोटी साईज आयचं देत नाही रे, नाही देत. थांब दाखव केवढा आहे. आईच्या गावात तू अंगडा नाही बोललास. भाई साप याने चावला. अरे पिक्या पकड ह्याला, तर आता मी पकडणार. अरे गेलाय, थांब. अरे दाखव इकडे. अरे इथे खेकडा होता, आमची पोरं एवढे माजलेत ना, एवढा मोठा खेकडा टाकून गेला. चावला नाही. काय बोलतोय अंगडा बघ. हा अंगडा नाही बोलतोय. अरे तू टाकलाव का? अरे एक अंगडा होता, मला चावला. पोरं बघा भाई, छोटी साईजला हातच मला. छोटी म्हणजे बऱ्यापैकी 2 भाकऱ्या गेल्या असत्या त्याच्या बरोबर, एवढा साईज होती. एकावर एक सर. आणि अंकू बिनकाम काय करील. एका लाईनीत सगळे चालले. बिचारा आलाय म्हणून आलाय. आता जाऊया इथं खाली. असे सगळं चढ उतार येतात. भरपूर बेकार रस्ता असतो. रोज जरी आलो ना तरी रस्ता जाम खडतर असतो. चला बघूया. आज पण का मनासारखी भेटली नाही. छोटी मोठी भेटले. 3 दिवस आलो एक खेकड्यांचा व्हिडिओ शूट करायला, पण खेकडी काय भेटायला तयार नाही. का अजय? अक्षय एक खेकड्यांच्या व्हिडिओ साठी, तुम्हाला भरपूर खेकडी दाखवायसाठी आम्ही 3 दिवस सतत खेकड्याने येतोय. आता सगळं चाकरमानी.
त्यामुळेच बरेच जरी माणसं आलेत रोज जातात खेकड्यानं, ते खेकडे पण राहिले नाही. आपल्यासोबत तो एक आलाय ना तो. कोण? हा आहे ना हा रोशन. अरे हो, इथं घरी पिशवी पकडणाऱ्याच्या घराशी आलोय. ते गोणी भरून नेतात रोज. हा रोशनच्या घरी ना, त्यामुळे आम्हाला खेकडे नाही भेटत. हा बघा, हा हा ते आता नाही जात, हा. ते 10 नंतर जातात. रात्री आणि गोण्या भरून आणतात, असं सगळं सीन आहे, म्हणून खेकडे भेटत नाही. हा आता घरी आहेत तरी पण इकडे आलाय वाटणीसाठी. आवरे असं आहे सीन. बघा आता पाठीकडून कसा बघतोय. चला इकडं बघा, मगाशी जो बोलला ना अक्षय, ते बघा हे दोघं वरती गेलो होतो खाली. हे लोक जाऊन आलेत ऑलरेडी. चला अक्षय, बोललो ना मी ते दोन. शपथ. आणि एक भेटला या दोघांना, एक भेटलाय. बघूया, एवढा पाण्यात त्यांना दिसतोय रे. बघूया, दुपारभर पाणी आहे. आणि इकडं दाखव, इकडं आता दाखवत नाही, जाऊ दे. आणि इकडं दुसरा पिक्याला एक भेटलाय. नजर शैतान. हा बघ, हे धराचे लवकर ये. हे पिशव्यान आधी धर, आधी नीट धर. दोघांना भेटला एक. तो बघा एक टाकला, छोटे छोटे टाकले. ये पुढं पुढं करतात रे. आणि इकडे मासा दिसतोय का तुम्हाला? तो बघा मासे पण आहेत. वेळ हातात आला होता, ट्राय केला नव्हता पकडायचा, गेला. 2 भेटलेत आज. काय साईज चांगली भेटत नाही बऱ्यापैकी. काय रे, आम्हीची नली निघाले बाहेर. हिरवी संपली म्हणून जाहीर करावं लागेल आज. आता कोण यायला नको फिरवाना. या आपटाला अंड्यासारखे. इकडं खड्डे पण आहेत. राबो पिक्या, राबो हाबो. आब्बा एक बऱ्यापैकी छोटी साईजचा होईना भेटलाय. आणि अंड्यासारखा आपटला. कॅमेरा बंद होता, याला बघूया. बेकार गेलाय तो. आणि हा बघ, जाम बेकार पडला अक्षय. नाही बंद होता कॅमेरा. आणि मोबाईल घेऊन पडलाय, डेंजर पडलाय. त्याच्या मागचं पैसे काढ. पाहिजे असं करता करता जो जायचा उडून बेकार पडलाय. दोन मोठे आहेत की भरपूर हा होणार रे. काही कमी आहे. बारक्यांचा जीव काढली वाटतो. क्लासेस मारतात पूर्वी. काय ते मोठा आहेत ना, त्याला खायला ना भेटला काय म्हणून त्याने हे केलं. इकडे बॅटरी दाखवू रे याच्यात. साप गेला, 2 दिवस झाले जातो. आधीचा आहे तो आपला. वाश येईल इथे टाकतेस तू. हा काय त्या दिवशी पकडल्यावर हो वरती आला बघ. जिवंत आता एक जिवंत होता. इकडे बघा, ही 2-3 दिवसाची खेकडी आहेत. आणि 3 दिवसापासून आम्ही जातो ना खेकडे पकडायला. हे बघा कसला आहे बघा भाई साहेब. हा सगळं डेंजर भेटलाय. चावा बिवायचा. हा बघ, हा एक बेकार आहे. आणि इकडं बघा, हे सगळे असे भेटलेत 3 दिवसापासून. तर एवढी सगळी खेकडे आम्हाला भेटली. 3 दिवसापासून आम्ही जात होतो खेकड्यांना, कारण आता बरेच जण जाकरमणी आलेले असतात गावी. तर सगळेजण जात असतात खेकड्यांना. खेकडे पकडणं एक सगळ्यांचा एक शौक असतो. आणि खेकडे खायला पण जाम मजा असते. त्यामुळे प्रत्येकजण खेकडे पकडायला जात असतं. त्यामुळे जास्त काय क्वांटिटी भेटली नाही. जेवढी भेटली तेवढी 3 दिवसापासून प्रयत्न केला आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा. तर असा एक काय छोटासा व्हिडिओ होता खेकड्यांचा. दरवर्षी आम्ही जेव्हा गावी येतो ना, त्यावेळेस खेकडे पकडायचा एक व्हिडिओ बनवतो. आपण एक त्यातलाच एक व्हिडिओ होता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.